हा जो आश्रम आहे केशराज बाबा शिवरेकर यांनी गेल्या 6-7 वर्षापूर्वी या आश्रमाची स्थापना करून आलेल्या साधू संतांना सद्भक्तांना एक निवारा करून दिलेला आहे। त्यांच्या सांगितल्यावरून कोणीही सद्भक्त इथं आला तर त्यांनी आटन विजन भिक्षा भोजन स्वतःचा जो निर्वाह आहे उदरनिर्वाह तो त्यांना स्वतः करायचा आणि राहायला त्यांची मनाई नाही। इथं थांबल्याच्या नंतर व्यापार आहे, मार्गाचा कुठल्याही मार्गामध्ये थांबल्याच्या नंतर व्यापार करावा लागतो। बघा आमचे यादव भाऊ गेल्या महिन्यापासून इथं कार्यरत आहे। दररोजची झाडझटक मार्गाच्या बाजूना जी गवत गोळी आहे वावरायचं आपल्यालाच आहे, स्वच्छता ही असावी। आलेल्या सद्भक्तांना आपलं मार्गाचं निदान काहीतरी नाव येऊन गेलं पाहिजे, अशा वृत्तीनं आपण राहिलं पाहिजे। हा आश्रम वाळविरीपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि दुरूनच एक आपल्याला डोऱ्या डोंगर दिसतोय, एक अर्धा किलोमीटर डोऱ्या डोंगर आहे। तुम्ही डोऱ्या डोंगरामध्ये तपश्चर्या करू शकता, आटन विजन भिक्षा भोजन करू शकता। कुठल्याही साधू संतांना आमच्या केशराज बाबा शिवरेकर यांच्या आश्रमाचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी दिलेल्या या सूचनेचं पालन करून याल तर अति उत्तम। सर्व साधू संतांना माझा दंडोत प्रणाम। माझ्या धर्मसेवक यादव बाबा यांना सुद्धा डोरेश्वर बाबांचा दंडोत प्रणाम। परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो, अशीच सन्मार्गांची साधू संतांची त्यांना सेवा घडो हीच सदिच्छा व्यक्त करतो। दंडोत प्रणाम। भगवान श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत।